कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. दिवस तो आकाश इतका मस्त गळाला लागला होता. माझ्या बिझनेस पार्टनर करून घेतला होता त्यांनी. त्याच्या घरात पण घुसलो होतो मी. त्याच्या आईने मला चौथा मुलगा मानला होता. एवढा पुढपर्यंत पोहोचलोय मी. अजून थोडे दिवस मिळाले असते ना, त्याचा सगळा माल लंपास केला असता मी. मालामाल झालो असतो, तू पण आणि मी पण. मग त्यानंतर सगळे हिशोब चुकते करून टाकले असते तुझ्या सकट. त्यानंतर मग पोलिसांची कटकट वाचावी म्हणून इथून हा देश सोडून निघून गेलो असतो. कुठेतरी युरोप मध्ये जाऊन सेटल झालो असतो. सगळ्याचा सत्यानाश करून टाकलास तू. काय काय गरज काय होती का त्या वसुंधराला सगळं सांगायची? किलो भर माती खाऊन ठेवलीस नुसती. झालंय आता, समाधान झालंय तुझं? हा, आता काय मिळणार नाहीये कोणाला. तुला नाही, मला नाही, काहीच नाही. शी. अगं ए, काय आता गप्पा काय बोल ना. मगाचपासून मेसेजेस वर एवढी बडबड बडबड करतेस. लेफ्ट जा, राईट जा, सरळ जा, वर जा, खाली जा. आता बोल ना. वसू, तू? हो, मी. थँक्यू शार्दूल. तुझा सगळा कबुली जबाब ह्यात रेकॉर्ड केलाय मी. काय बडबडतेस तू? काय कबुली जबाब? कसला कबुली जबाब? मी तर काही बोललोच नाही. असं काय करतो शार्दूल? आत्ता स्वतःच्या तोंडाने ओकलास ना सगळं. तू इथे का आलायस? इथे काय करतोयस? नाव बदलून का राहतोयस? काय काय गुन्हे केलेस? आकाशरावांना फसवण्यासाठी इथे आलायस हेही मान्य केलंस तू. तुझं पितळ उघडं पाडण्याचा भक्कम पुरावा आहे हा. तुमच्या तर मी घे. कुठला पुरावा आहे आता? हा, कसला पुरावा? झाला, कुठला? झाला, संपला संपला तुझा पुरावा. आता काय करशील? खरंच रे, आता काय करेन मी? हे बघ, यात पण रेकॉर्ड झालंय सगळं. आणि यातही व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलंय. हा म्हणजे हा माझा आवाजच नाही असं तुला म्हणताच येणार नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.